हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅटल इन्शुरन्स बघणार आहोत. कॅटल इन्शुरन्स म्हणजेच पशुधन विमा. ओके, सो पशुधन विम्यामध्ये पशुधन विम्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे, त्याचं विमा संरक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं, त्यानंतर त्याचे विमा संरक्षणाचे अपवाद किती आहेत. ओके, हे 3 पॉईंट आपल्याला अभ्यासायचे आहेत. बघा, पशुधन विम्यामध्ये काय सांगितलंय. पशुधन विम्याच्या स्वरूपामध्ये पशुधन विम्यास जनावरांचा विमा किंवा गुरांचा विमा असं म्हटलं जातं. बघा, तुम्हाला हे MCQ ला विचारलं जाऊ शकतं. पशुधन विम्याला जनावरांचा विमा किंवा गुरांचा विमा म्हटलं जातं. भारत हा कृषी प्रधान देश असल्याने पशुधन विमा महत्त्वाचा ठरतो. त्याविरुद्ध विमा कंपनीने ही पशुधन विमा सुरू केलेला आहे. बघा काय सांगितले, पशुधन विम्यास जनावरांचा विमा किंवा गुरांचा विमा असं म्हटलं जातं. आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि पशुधन विमा तिथं महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने विमा कंपन्यांनी हा पशुधन विमा सुरू केलेला आहे. शेती व्यवसायासाठी व शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी अनेक प्रकारची गुरेढोरे सांभाळत असतो. बघा, शेती व्यवसायासाठी किंवा शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी लोक काय करतात, अनेक प्रकारची जनावरे सांभाळत असतात. त्यामध्ये गायी असतील, म्हशी असतील, बैल असतील, वळू, रेडे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या इत्यादी प्रकारची जनावरे येतात. बघा, शेती व्यवसायाला एखादा जोडधंदा म्हणून काय केलं जातं, शेतकरी काय करतो, अनेक प्रकारची जनावरे सांभाळतो. आणि या जनावरांसह विदेशी गायी असतील, विदेशी वळू असतील, त्यांच्यापासून पैदा झालेली जनावरे किंवा रेसचे घोडे, संकरित व देशी कालवडी यांचाही विमा इथं काढता येतो. बघा, जी काही जनावरे सांभाळली जातात आणि त्या जनावरांमधून त्यांचा विमा काढला जातो. या विम्यामध्ये जनावरांची बाजार किंमत लक्षात घेतली जाते. बघा, ज्या वेळेला जनावरांचा विमा काढला जातो त्यावेळेला त्या जनावरांची बाजारामध्ये किती किंमत असेल ती किंमत लक्षात घेतली जाते. ओके, किमतीच्या रकमे इतका विमा इथं घेता येतो. बाजारात जी किंमत असेल त्याच किमतीचा रकमेचा विमा आपल्याला इथं घेता येतो. त्यासाठी विमेदार पशुवैद्याचे प्रमाणपत्र काय करत असतो, सादर करत असतो. त्यासाठी विमेदाराला काय करावं लागतं, जनावरांच्या डॉक्टरांचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं व त्यात नमूद केलेल्या किमतीपर्यंत विमा उतरवता येत असतो. त्यामध्ये बघा, आपण विम्याची व्याप्ती किंवा विम्याचं संरक्षण, आता पशुधन विम्याचं संरक्षण हे कशा पद्धतीने दिलं जातं बघूयात. पशुधन विमा हा मुख्यतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलाय. लक्षात घ्या, पशुधन विमा हा प्रामुख्यानं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. अर्थात शहरी आणि ग्रामीण भागातील पशुधन पाळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हा विमा काढता येतो. अर्थात शहरी व ग्रामीण भागातील पशुधन पाळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हा विमा काय केला जातो, काढता येतो. या विम्यामध्ये जनावरांना होणाऱ्या पुढील धोक्यांविरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. बघा, पशुधन विम्यामध्ये जनावरांना जर काही पुढे धोका झाला तर त्या धोक्याविरुद्ध विम्याचं संरक्षण दिलं जातं. आता संरक्षण कोणत्या कोणत्या मुद्द्यांमध्ये दिलं जातं बघा, त्यामध्ये अपघाती मृत्यू, त्यानंतर प्रजोत्पादनाची अपंगता, त्यानंतर दूध देण्याची अक्षमता, त्यानंतर वळू प्रजोत्पादनाची अक्षमता, त्यानंतर साथीचे रोग, त्यानंतर विताना मृत्यू. देन हे 6 पॉईंट तुम्हाला सांगितले. या 6 पॉईंट मध्ये तुम्हाला काय केलं जातं, जनावरांचं विमा संरक्षण हे दिलं जात असतं. बघा, पहिला पॉईंट अपघाती मृत्यू. अपघाती मृत्यू यामध्ये जनावरांचा विमित काळ अपघाताने किंवा एखाद्या रोगाने
व्यवस्थित ऐका काय सांगितलंय. जनावराच्या विमित काळामध्ये बघा, जनावरांचा जर 5 वर्षाचा विमा उतरवला असेल तर त्या 5 वर्षाच्या काळात जर त्याचा अपघाताने किंवा एखाद्या रोगाने मृत्यू जर झाला तर त्याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून काय होते, मिळत असते. जनावर आजारी पडल्यास, त्याला कोणतीही इजा झाल्यास किंवा अपघात झाल्यास 12 तासाच्या आत विमा कंपनीस त्याची सूचना देणं आवश्यक असतं. काय झाले, काय सांगितले बघा, जनावरांचा विमित काळ अपघाताने किंवा एखाद्या रोगाने मृत्यू झाला. जर जनावरांचा 5 वर्षासाठीचा विमा काढला आणि त्या 5 वर्षामध्ये जर त्याचा रोगाने एखाद्या मृत्यू झाला, नाहीतर अपघाताने जर त्याचा मृत्यू झाला, तर विमा कंपनीकडून संरक्षण मिळत असतं. आणि जनावर जर आजारी पडलं, त्याला जर एखादी इजा झाली, जनावर आजारी पडल्यास, त्याला जर एखादी इजा झाल्यास किंवा अपघात झाल्यास 12 तासाच्या आत विमा कंपनीला सूचना देणं आवश्यक असतं. लक्षात घ्या, जर जनावराला इजा झाली, अपघात झाला तर 12 तासाच्या आत त्या विमा कंपनीला सूचना देणं आवश्यक असतं. तसेच विमेदाराने बघा काय सांगितलंय आपल्याला यामध्ये, जर जनावराचा जोपर्यंत विमा काढलेला असेल आणि त्या काळामध्ये जर त्याचा अपघाताने किंवा एखाद्या रोगाने जर मृत्यू झाला तर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई ही मिळत असते. जनावर जर आजारी पडले किंवा त्याला जर एखाद्या प्रकारची इजा झाली, ओके, किंवा अपघात झाला त्या जनावराचा, तर त्याला 12 तासाच्या आत विमा कंपनी सूचना देणं अतिशय आवश्यक असतं. बघा, जो काही प्राणी असेल त्या प्राण्याला जर काही इजा झाली किंवा त्याचा अपघात झाला तर 12 तासाच्या आत त्याची सूचना ही विमा कंपनीला देणं आवश्यक असतं, जर त्याचा विमा उतरवलेला असेल तर. तसेच विमेदाराने विमित जनावराच्या औषधोपचाराची नीट काळजी घेतली पाहिजे. बघा, जो काही विमेदार असेल, ज्यांनी आपल्या प्राण्याचा विमा उतरवलेला असेल, त्याला जे काही औषधोपचार केले जातील त्याची काळजी व्यवस्थित घेणं इथं आवश्यक आहे. जनावरास मृत्यू आल्यास विमा कंपनी विमित जनावरांची किंमत किंवा विमा रक्कम यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम भरपाई म्हणून देण्यास जबाबदार राहत असतो. काय सांगितलंय, प्राण्यास जर मृत्यू आला, जनावरास जर मृत्यू आला तर विमा कंपनी विमित जनावरांची किंमत किंवा विमा रक्कम जी कमी असेल तेवढी रक्कम भरपाई म्हणून देण्यास जबाबदार राहत असते. ओके, देन मृत्यू दाखला हा एक पशुवैद्य, गावचा सरपंच, विकास सोसायटीचा अध्यक्ष, दूध संकलन केंद्राचा अधिकारी, एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचा पर्यवेक्षक, सहकारी मध्यवर्ती बँकेचा निरीक्षक यापैकी कोणत्याही एका व्यक्तीचा असावा. बघा काय सांगितलं यामध्ये, जनावराचा जर मृत्यू झाला तर विमित कंपनी जनावराची किंमत, विमा रक्कम, जनावराचा जर मृत्यू झाला तर विमा कंपनी त्या जनावराची विमित असणारी किंमत किती आहे आणि त्याची विमा रक्कम किती आहे, ओके, ह्या दोन्हीमधील जी कमी असेल तेवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यास तयार असते. त्यामध्ये मृत्यूचा दाखला हा बघा, जनावरांचे जे डॉक्टर असतील त्यांच्याकडून, गावचा सरपंच असेल त्यांच्याकडून, किंवा विकास सोसायटीचा जो अध्यक्ष असेल त्यांच्याकडून, दूध संकलन केंद्राचा अधिकारी जो असेल त्यांच्याकडून, किंवा एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचा जो पर्यवेक्षक असेल त्याच्याकडून, किंवा सहकारी मध्यवर्ती बँकेचा निरीक्षक, यापैकी कोणत्याही एका व्यक्तीचा हा मृत्यू दाखला हा असावा लागतो. एका व्यक्तीकडून मृत्यू दाखला हा आणावा लागतो. साधारणपणे पशुवैद्याचा दाखला आणणं हे अधिक उत्तम समजलं जातं. साधारणपणे पशुवैद्याचा दाखला आणणं हे अधिक उत्तम
समजलं जातं. तसेच विमित जनावरांचा मरणोत्तर तपासणीचा पशुवैद्यकीय अहवाल सादर करावा लागतो. काय सांगितलंय? विमित जनावरांचा मरणोत्तर तपासणीचा पशुवैद्यकीय अहवाल सादर करावा लागत असतो. देन सेकंड संरक्षण बघा, प्रजोत्पादनाची अपंगता. गायी म्हशी, शेळ्या, मेंढ्या यासारख्या प्रजोत्पादन करणाऱ्या जनावरांबाबत बघा, गायी म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांसारख्या प्रजोत्पादन करणाऱ्या जनावरांबाबत अपंगतेविरुद्ध विमा संरक्षण मिळत असतं. ओके, गायी म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांसारख्या प्रजोत्पादन करणाऱ्या जनावरांबाबत अपंगतेविरुद्ध विमा संरक्षण मिळत असतं. अशा जनावरांची विशिष्ट वयामध्ये प्रजोत्पादनाची किंवा गाभण राहण्याची क्षमता इथं असते. तेव्हा त्या वयामध्ये ही जनावरे प्रजोत्पादनाबाबत कायमची संपूर्ण अपंग जर ठरल्यास होणाऱ्या हानीविरुद्ध विमा कंपनीकडून विमा घेता येतो. प्रजोत्पादनासाठी वैद्यकीय उपाय करूनही जर ती क्षमता येत नसेल तर विमा कंपनी आवश्यक ती नुकसान भरपाई देत असते. तिसरं संरक्षण, दूध देण्याची अक्षमता. यामध्ये बघा, दूध देणाऱ्या जनावरांमध्ये विमा कंपनी त्यांच्या दूध देण्याच्या विरुद्ध काय करत असते? विमा संरक्षण देत असते. ओके, ही अक्षमता कायमची व संपूर्ण असावी लागते. आवश्यक ते सर्व औषधोपचार करूनही ही क्षमता येत नसेल तर विमा कंपनी काय करते? नुकसान भरपाई देते. बघा, दूध देण्याच्या अक्षमतेमध्ये दूध देणाऱ्या जनावरांबाबत विमा कंपनी त्यांच्या दूध देण्याच्या अक्षमतेविरुद्ध काय करते? विमा काढत असते. ही अक्षमता कायमची अपूर्ण असावी लागते. आवश्यक ते सर्व औषधोपचार करूनही ही जर क्षमता येत नसेल तर त्यावेळी विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहत असते. देन चौथा आहे वळूची प्रजोत्पादन अक्षमता. वळूची प्रजोत्पादन अक्षमता. यामध्ये वळूच्या प्रजोत्पादन अक्षमतेविरुद्ध विमा संरक्षण मिळत असतं. बघा, वळूच्या प्रजोत्पादन अक्षमतेविरुद्ध विमा संरक्षण मिळत असतं. वळूची विशिष्ट वयात प्रजोत्पादनाची क्षमता असते. ही क्षमता कायमची व पूर्णपणे नष्ट झाली जर नष्ट झाली तर विमा कंपनीकडून आवश्यक ती सर्व नुकसान भरपाई मिळत असते. ओके, त्यानंतर साथीचे रोग. साथीच्या रोगामध्ये बघा, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या यांसारख्या जनावरांना साथीचे रोग होतात व त्या जनावरांचा पक्ष्यांच्या सर्व कळप मरण्याची भीती इथं असते. बघा काय सांगितलंय, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या या जनावरांना साथीचे रोग होतात आणि या जनावरांचा पक्ष्यांचा सर्व कळप, त्यांचा सर्व ग्रुप मरण्याची शक्यता इथं असते. म्हणून विमा कंपनीने अशा साथीच्या रोगापासून होणाऱ्या मृत्यूविरुद्ध विमा संरक्षणाची योजना काय केली आहे? सुरू केलेली आहे.
ओके. त्यानंतर 20 किंवा त्यापेक्षा जास्त जनावरांच्या गटासाठी हा विमा दिला जातो. पण विमा घेण्यापूर्वी बघा, विमा घेण्यापूर्वी त्या जनावरांना रोगप्रतिबंधक लस टोचली जाते. ओके. विमा घेण्यापूर्वी त्या जनावरांना रोगप्रतिबंधककारक लस टोचली जाते आणि त्याचा दाखला आवश्यक असतो. किमान 5 किंवा विमित जनावरांच्या संख्यांच्या 5% इतकी जनावरे एका वेळी जर मेली तरच विम्यात अंतर्गत नुकसान भरपाई मिळते. एकाच वेळी याचा अर्थ एकूण 72 तासाच्या कालावधीत असे मृत्यू झाले पाहिजेत. त्यामध्ये मृत्यूपूर्वीच्या बाजार किमतीच्या जास्तीत जास्त 80% भरपाई केली जाते. आयात जनावरे असल्यास भारतात आल्यापासून 6 महिन्यापर्यंत विमा दिला जात नाही. त्यानंतर विताना मृत्यू. शब्द थोडे अवघड आहेत. विताना मृत्यू यामध्ये गाय, म्हशी, शेळी यांसारख्या दूध देणाऱ्या जनावरांना गर्भधारणेचा धोका असतो. बघा, गाय, म्हशी, शेळी यांसारख्या ज्या दूध देणारे जनावरे आहेत यांना गर्भधारणेचा धोका इथं असतो. तेव्हा ही जनावरे विताना मरण पावल्यास, विताना म्हणजे जर ही जनावरे त्यांच्या पिल्लांना जन्म देताना जर मरण पावली तर त्या नुकसानीविरुद्ध विमा संरक्षण मिळतं. विमा कंपनी जादा विमा हप्ता घेऊन हा विमा देत असते. बघा, विमा कंपनी जास्तीचा विमा हप्ता घेत असते आणि हा विमा देत असते. अशा रीतीने विमा कंपनीवरील धोक्यांविरुद्ध विमा संरक्षण देऊन गुरांचा विमा उतरविणे. धोक्याच्या स्वरूपानुसार विमा कंपनी जादा विमा हप्ता घेते. दूध संस्था, सहकारी संस्था यासारख्या संस्थांना विमा हप्ता कमी आहे. बघा, दूध संस्था असेल, सहकारी संस्था असेल, या संस्थांना विमा हप्ता कसा असतो? कमी असतो. एकात्मिक ग्रामीण विकास योजनेतील लाभार्थींना 1 किंवा 2 ते 1% विम्यात सूट मिळत असते. काय सांगितलंय? अशा रीतीने विमा कंपनीवरील धोक्यांविरुद्ध विमा संरक्षण देऊन गुरांचा विमा हा उतरवला जातो. धोक्याच्या स्वरूपानुसार विमा कंपनी जादा विमा हप्ता घेत असते. दूध संस्था, सहकारी संस्था यांसारख्या संस्थांना विमा हप्ता कमी आहे. ओके, यासारख्या संस्थांना विमा हप्ता हा कमी असतो. एकात्मिक ग्रामीण विकास योजनेतील लाभार्थींना 1 किंवा 2 ते 1% विमा हप्त्यामध्ये सूट दिली जाते. सरकारी अनुदानातून खरेदी केलेल्या जनावरांना सर्वात कमी विमा हप्ता म्हणजेच 2.25% आकारला जातो. तसेच जनावरांची संख्या जशी जास्त असेल तशी विमा हप्त्यामध्ये सूट ही जास्त मिळत असते. या उलट विदेशी किंवा मिश्र पैदाशीच्या जनावरांसाठी जास्तीचा विमा हप्ता घेण्यात येतो. बघा, विम्यासाठी वयोमर्यादा. आता जनावरांची विमा घेण्यासाठी वयोमर्यादा किती असली पाहिजे? यामध्ये दुभत्या गायी, रेडे व बैल यांच्या वयाच्या 2 ते 8 वर्षांपर्यंत. बघा, दुभत्या गायी, रेडे, बैल यांच्या वयाच्या 2 ते 8 वर्षांपर्यंत. त्याचबरोबर म्हैशीच्या 3 ते 12 वर्षांपर्यंत. त्यानंतर देशी, विदेशी, संकरित कालवडीच्या 4 महिन्यांपासून ते पहिल्या वित्तापर्यंत.
व पुढे 8 वर्षापर्यंत विमा उतरवला जातो. शेळ्या मेंढ्यांचा 1 ते 8 वयोमर्यादापर्यंत विमा हा उतरवला जातो. इतर जनावरांचा सुद्धा त्यांच्या आयुर्मानाप्रमाणे 2 ते 15 वर्ष विमा उतरवला जातो. बघा विम्यासाठी असणारी वयोमर्यादा. विम्याची मुदत जास्तीत जास्त 1 वर्ष असते. विम्याची ओळख किंवा चिन्ह. बघा विमित जनावरांची ओळख पटण्यासाठी जनावरांना ओळख चिन्ह नोंदवणं अतिशय आवश्यक असतं. बघा विमित जनावरांची ओळख पटण्यासाठी जनावरांना एक ओळख चिन्ह नोंदवणं आवश्यक असतं. त्यासाठी जनावरांच्या कानात ओळख चिन्ह उठवण्यात येतं. त्यामध्ये डाग देऊन, गोंदवून किंवा धातूचा खून क्रमांक लावून हे ओळख चिन्ह नोंदवण्यात येत असतं. जनावरांच्या पाठीवर सुद्धा असे चिन्ह उठवले जाते. त्याशिवाय रंग, जन्मजात खुणा, इतर खाणाखुणा, शिंगे याबाबत तपशिलावर माहिती ही विमा अर्जात दिली जाते. विमा काढताना अशी खून ओळख चिन्ह नोंदवणं बंधनकारक असतं. अन्यथा नुकसान भरपाई मिळवताना आपल्याला नुकसान भरपाई मिळणं कठीण होतं. देन विमा संरक्षणाचे अपवाद. बघा कोणत्या परिस्थितीमध्ये जनावरांना विमा संरक्षण मिळत नाही. विमा संरक्षणाच्या अपवादामध्ये कोणत्या परिस्थितीत जनावरांना विमा संरक्षण मिळत नाही. त्यामध्ये जाणून बुजून केलेली इजा, चुकीचा औषधोपचार, जाणून बुजून केलेली इजा, चुकीचा औषधोपचार, वाजवीपेक्षा जास्त ओझे लादणे, जाणून बुजून केलेली इजा, चुकीचा औषधोपचार, वाजवीपेक्षा जास्त ओझे लादणे इत्यादींमुळे झालेली हानी. बघा जर जाणून बुजून इजा केलेली असेल तर इथं विमा कंपनी जनावरांचा नुकसान भरपाई देत नाही. चुकीचा औषधोपचार जर केलेला असेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. ओके. देन विमा काढण्यापूर्वी रोगाची लागण झाल्याने होणारी हानी. बघा विमा काढायच्या अगोदरच जर जनावरांना जर एखाद्या रोगाची लागण झालेली असेल तर विमा कंपनी तिथं त्याचं नुकसान भरपाई देत नाही. देन हेतू पुरस्पर जनावरांची केलेली कत्तल. बापरे, यामध्ये काय सांगितलंय? हेतू परस्पर जनावरांची जर कत्तल केली जात असेल तर त्यांची नुकसान भरपाई इथं दिली जात नाही. त्यानंतर जनावरांची गोठ्यापासून 50 किलोमीटरपेक्षा जास्त पायी ने-आण जर केल्याने त्यांची हानी होत असेल तर तिथं नुकसान भरपाई दिली जात नाही. देन 5 विमानाने, जहाजाने किंवा मोटरीने गोठ्यांपासून 25 किलोमीटर जास्त अंतर केलेली ने-आण त्यातून जर नुकसान झालं तर तिथं विमा संरक्षण दिलं जात नाही. जनावरांची चोरी झाली तर तिथं विम्याचं संरक्षण दिलं जात नाही. तत्कालीन जर जनावरांना अपंगत्व आलं तर तिथं नुकसान भरपाई दिली जात नाही. युद्ध, परकीय शत्रूचे हल्ले, यादवी युद्ध, बंडाळी, सैन्यांचा उठाव यामुळे जर जनावरांचं काही नुकसान झालं तर तिथं त्या जनावरांना नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यानंतर अण्वस्त्रांचा वापरांमुळे होणारं कोणतंही नुकसान, यामध्ये सुद्धा जनावरांची नुकसान भरपाई दिली जात नाही. म्हणजे बघा कोणती कारणं आहेत की त्या कारणांमुळे जनावरांची नुकसान भरपाई आपल्याला दिली जात नाही. त्यानंतर विमा कंपनीकडे जनावरांचा विमा काढण्यापूर्वी त्या जनावरांची वैद्यकीय तपासणी करून घेणं आवश्यक असतं. बघा विमा कंपनीकडं जनावरांचा विमा काढण्यापूर्वी त्या जनावरांची वैद्यकीय तपासणी करून घेणं अतिशय आवश्यक असतं. आणि विमा कंपनीनं मान्यता दिलेल्या पशुवैद्याकडून ही तपासणी केली जात असते. आणि तसेच पशुवैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र
विमा कंपनीला सादर करावं लागत असतं. विमेदारास तपासणीची फी भरावी लागत नाही. विमेदाराला तपासणीची फी भरावी लागत नाही. विमा कंपनीतर्फे ही फी दिली जाते. बघा, विमा कंपनीतर्फे ही फी दिली जाते. जनावराचा मृत्यू झाल्यास जनावराची मरणोत्तर तपासणी करावी लागते. जनावराचा जर मृत्यू झाला तर जनावरांची मरणोत्तर तपासणी इथं करावी लागत असते. देन नुकसान भरपाईच्या अर्जासोबत हा मरणोत्तर तपासणी अहवाल जोडावा लागतो. नुकसान भरपाईच्या अर्जासोबत हा मरणोत्तर तपासणी अहवाल इथं जोडावा लागतो. तसेच ज्या पशुवैद्याकडे औषधोपचार केला असेल, ज्या पशुवैद्याकडे औषधोपचार केलेला असेल त्याचे तसे औषधोपचाराचे प्रमाणपत्र ही विमा कंपनीला सादर करावं लागतं. विमित जनावरांच्या मृत्यूची सूचना लगेच पत्राद्वारे विमा कंपनीस दिली जाते. काय सांगितलंय? विमित जनावरांच्या मृत्यूची सूचना लगेच पत्राद्वारे विमा कंपनीला दिली जाते. सर्वसाधारण विमा महामंडळाने ही योजना सुरू केली व पशुधन बाळगणाऱ्यांना मोठा दिलासा निर्माण झाला. सो या पद्धतीनं पशुधन विमा म्हणजे काय, त्याचं संरक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं, त्या पशुधनाच्या विम्यासाठी किती वयोमर्यादा लागते, त्यानंतर ज्या पशुचा विमा काढलेला आहे त्यांची ओळख कशी करायची आणि त्यामध्ये कोणत्या कारणामुळे विम्याचं संरक्षण दिलं जात नाही. ओके, कोणत्या कारणामुळं विम्याचं संरक्षण दिलं जात नाही हे पॉईंट आपण इथं पाहिलेले आहेत. काय सांगितले तुम्हाला? पशुधन म्हणजे काय, त्याचबरोबर कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये जनावरांना विम्याचं संरक्षण हे दिलं जातं. ओके, त्यामध्ये आपण 6 पॉईंट अभ्यासलेत. पहिला पॉईंट अपघाताचा मृत्यू. बघा, अपघाती मृत्यू जर झाला तर, प्रजोत्पादनाची अपंगता आली तर, दूध देण्याची अक्षमता असेल तर, वळूची प्रजोत्पादनाची अक्षमता असेल तर, साथीचे रोग आल्यानंतर, देन विताना मृत्यू झाला तर, विम्यासाठी वयोमर्यादा जी असेल ती पाहिली आपण. त्यामध्ये वेगवेगळ्या जनावरांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा सांगितली. गाई, बैल, रेडे जर असतील तर वयाच्या 2 ते 8 वर्षापर्यंत त्याचा विमा काढला जातो. ओके, म्हैस जर असेल तर म्हैशीचा 3 वर्षापासून 12 वर्षापर्यंत विमा काढला जातो. देन विदेशी संकरित कालवड जर असेल तर त्यांचा 4 महिन्यापासून 8 वर्षापर्यंत विमा उतरवला जातो. शेळ्या मेंढ्यांचा 1 वर्षापासून ते 8 वर्षापर्यंतचा विमा उतरवला जातो. ओके, सामान्यतः कॉमन जर म्हणायचं म्हटलं तर 2 वर्षापासून 15 वर्षापर्यंत जनावरांच्या आयुमर्यादेनुसार विमा हा उतरवला जातो आणि जास्तीत जास्त विम्याची मुदत 1 वर्षाची असते. ओके, त्यानंतर विम्याची ओळख चिन्ह कोणत्या कोणत्या पद्धतीचं असतं. ज्या जनावरांचा विमा काढलाय त्यांना विमा कंपनी एक चिन्ह देत असते. त्यामध्ये त्यांना एखादा डाग देणे किंवा त्यांना रंग लावणं किंवा त्यांच्यावरती गोंदवणं किंवा एखादी धातूचा खून क्रमांक त्यांना लावून त्यांची ओळख ही काय केली जाते, नोंदवली जात असते. त्यानंतर वेगवेगळी अशी कारणं आहेत की ज्या कारणांमुळे विमा कंपनी त्या जनावरांना जर मृत्यू वगैरे झाला तर तिथं संरक्षण दिलं जात नाही विमा कंपनीचं. मग ती कारणं वेगवेगळी जी आहेत ती आपण अभ्यासलेली आहेत. ओके, या पद्धतीनं पशुधन विमा म्हणजे काय
त्याचं संरक्षण कसं दिलं जातं, त्यानंतर त्याची ओळख कशी पटवायची, कोणते कोणती कारणं आहेत की त्यामुळे संरक्षण दिलं जात नाही, त्यानंतर त्यांची वयोमर्यादा किती असते ते आपण अभ्यासलेलं आहे. ओके, थँक्यू.